राजकारणाला वेगळी दिशा देणार एक तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्व आणि व्यासपीठावर बसलेल्या आम्हा सर्वांचे आधारस्तंभ त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार आणि माझे जीवलग मित्र आदरणीय राम सातपुते साहेब, ज्यांनी हा आज एक ऐतिहासिक निर्णय विठ्ठलाच्या नावानं असलेल्या साखर कारखान्याच्या आवारात जाहीर करणार आहे, ते एक पंढरपूर तालुक्याचं तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय अभिजित आबा पाटील डोबळे सर, माझे एक बंधू, एक भाऊ महादेव जानकर साहेब, व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, आज या ठिकाणी मित्रांनो एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम होत आहे. हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आवारातले कार्यक्रम मी डोबळे सर 78 सालापासून आतापर्यंत बघत आलो आहे आणि सर्व कार्यक्रमात मला आज डोबळे सर हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम होता. एक अभिजित आबा पाटील नावाचं नेतृत्व गेल्या 7-8 वर्षात वेगवेगळ्या रूपानं नाव गाजायला लागलं आणि थोडस मला आश्चर्याचा मोठा धक्का बसायला की बंद पडला कारखाना का आबा घेते चालू करतो. आता फडणवीस साहेब तुम्ही निवांत राहा. महाराष्ट्रात जेवढे कारखाने बंद पडलेले आहेत त्याची यादी करा, त्या अभिजित पाटलाच्या हातात द्या. जर सगळं कारखान्यात चालू ना तर मी आमदारकी पुढचे उभा सुद्धा राहा. भगवंत एखाद्याला एखादी शक्ती देऊन पाठवत असतो. अभिजित आबाकड संस्था कशा चालवायच्या, मोडलेल्या संस्था कशा उभा करायच्या आणि त्या संस्थेतून शेतकऱ्याचं कसं कल्याण करायचं, हा एक प्रचंड मोठी शक्ती पांडुरंगाने दिली. आणि आज सगळं चांगलं उचललं होतं साहेब. दररोज बोलत होतो, फोन करत होतो. दरेकर साहेब आले, मी दरेकर साहेबांचा कार्यक्रम तुम्ही घेतला का नाही? आमचा कार्यक्रम होय किंवा नाही सांगा खरं. लगा मग दरेकर साहेबाचा माझा कार्यक्रम घेताय, भाजप शिवसेना बोलवत आहे आणि महिन्यानं पुन्हा म्हातारं बोलवून इथं घोळ का घातला तुम्ही? कशाला गोळात पडाय वाडगिरीच आपल्याला? अरे त्या शरद पवारच्या गाडीत बसल्यापासून मला झोप नाही, माझा बीपी वाढला. लगा आता म्हटलं गोतावल्यात सगळ्यात ती 2 माणसं अभिजित आबा ती कल्याणराव घ्याय, ती काय नाही काय उद्या करता येईल हे म्हटलं. आता नेमकंच कसं वाट चुकलं, काय करावं काय केलं. शरद पवार काय माझ्यावर राज्यात कुणाला कळणार? तुम्ही सगळ्यांनी बदले साहेबा या गाडीत, मी साहेबा स्टेजवर, मी एकच भगवंताने दिले शरद पवारला. आवाज असा गोल गुलगुल काय अभिजित काय म्हणतोय तुझा कारखाना? त्या अभिजित आम्हाला असं वाटते साहेब किती माझ्यावर माया करताय. साहेब माया करत नाही. साहेब मनात म्हणत होतं औदुबर पटलाय ना, तुझं पॅनेल पाटलंय का, तू ये जवळ, तुला असा काकत दाबतो मी. ती पुन्हा उगारी झाला ना काय दिसत ना. तर वाईट वाटून घ्यायचं नाही कोणी. माझं तुमचं काय तर नातं आहे का नाही? या तालुक्या राजकारणात मर मी मेलोय का नाही? एक लक्षात घ्या, जगातला कुठलाही रस्ता असो, जगातला न्यूयॉर्क, अमेरिका, थायलंड, भारत देश, आपल्या मोदी साहेबांनी केलेलं सगळं रस्तं त्या
रस्त्यानं जाताना यू टर्न म्हणून तिथं बोर्ड असतो का नसतो? नाही आता तुम्ही असं करा, घरातनं निघा, कुठेही गाडी वळवायची नाही, कारखान्यावर यायची. काय होईल तुमचं? याला का कारखान्यावर? पहिल्या महिला तर गाडी धडकून पडेल तुमची. रस्ता आहे म्हणल्यावर त्याला वळण आहे की त्याला यू टर्न आहे. आपलं ध्येय नेमकं कुठं आहे ते गाठण्यासाठी स्वीकारलेला कोणताही मार्ग असो तो मार्ग चुकीचा नसतो. प्रामाणिकपण आपल्या ध्येयाचा साहेब. गेली 2 वर्षी माणूस आमदार होण्यासाठी कारखाना चालवत हे राबत होत आणि पाण्यावर खर्च कर. त्याला खर्चात तर काहीच कळत. साड्या वाचायच्या, कुठं नाटक दाखवायचं, कुठं काय बी कार्यक्रम ते. परत मला फोन येत आहे, आता कुठं मला त्या कार्यक्रम म्हातारपणी दाखवत आहे का? ती दिगो धनु पोरं ज्ञान बघा तुम्ही. जडत्याचे प्रश्न सोडवून राबवत होते. कुठंतरी माणसाही भावना असते म्हणा की आपण आमदार 100% जिंकू. ही आमदारकी आज ही सोडली, त्या कारखाना वाचवायची तुमच्यासाठी सोडली. पण एक लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सावलीला जे जातो त्याचं राजकारणात असं सोनं 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 होत जातं. काळजी तुम्ही करू नका. आबाच्या मनात आहे ती बी आम्हाला मिळणार आहे. कारखान्या बाबतीत तुमच्या मनात आहे ती सुद्धा तुम्हा सगळ्याला मिळणार आहे. यात कुठं सुद्धा काय शंका घ्यायचं कारण नाही. सैनिक प्रामाणिक लागतो मावळ्यासारखा. 5 मिनिटं आहे ते. छत्रपती शिवराय आग्र्याला गेल्यावर औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि आधी 7-8 दिवस त्यानं आपली ताकद दाखवायला संपूर्ण भारतातनं हिंदुस्थातनं आलेल्या राजे महाराजांना एक ताकद दाखवायला. खेळाव खेळ मैदानाचा जे 4थ्या दिवशीचा खेळ होता ती सैनिकाचा सैनिकाबरोबर लढाई खेळायची. आणि मग ही लढाई चालली, कसरती दाखवायला लागली. घोड्याच्या कसरती झाल्या, अस्वल्या कसरती झाल्या, पुढं हळूहळू हत्तीच्या कसरती सुरू झाल्या. आणि हत्तीच्या कसरती सुरू झाल्या. औरंगजेबाचा पांढरा हत्ती होता, त्यानं पहिला हत्ती त्याच्या अंगावर मारून टाकला. पुन्हा 2 हत्ती सोडलं, 2 हत्ती पळवून लावलं. 5 हत्ती सोडलं, 5 हत्ती पळवून लावलं. औरंगजेब महाराजांच्याकडे बैठक्या, शिवाजी महाराज आपके दरबार में कोई ऐसा हाथी है क्या? छत्रपती शिवरायाने फक्त तिरकं बघितलं. येसाजी कंग, बाजी कंग तिथं बसला. बाजीनं वर्ण किराण मारलं, उडी मारलेलं हत्ती पुढे उभा राहिला. बाजी पुढं पळायला लागला, हत्ती मागं पळायला लागला. माणसं खाव हसायला, हे क्या है शिवाजी का चुहा दौड रहा है असं करून दगा करायला लागली. जसा उलटा किराण बाजीनं मारला तर गेला, हत्तीच्या गंडस्थळा बसला. हातात चांदीचं कडं बाहेर काढलं. थडा 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 हत्तीचं मस्तक पाडला आणि तेव्हा पाय देऊन छत्रपती शिवरायांना मुजरा केला. शिवाजी महाराज म्हणजे औरंगजेब हाय कोई ऐसा जी कंग तुम्हारे दरबार में. ही निष्ठा असावी लागते. ही निष्ठा आहे. तुम्ही तानाजी माडोसर आहे, तुम्ही बाजी कंक आहे, तुम्ही ऐसाजी कंक आहे, तुम्ही बाजी प्रभू देशपांडे. ही लढाई आपली या देशासाठी आहे किंवा आपल्या कारखान्यासाठी. एक शब्द आबानं काढल्यानंतर तो रोग पाळला जाणार नसेल. नुसता आबाच्या कडेने आबा 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 उचल आहे का कवा हॅन लगीन पोरीचा एवढा धंदा करणारा असा आबा कवाच मोठा होतो. साहेब बंद करतो. एकच उदाहरण आबा तुम्हाला देतो तुमच्यासाठी. तुम्हाला पुढे आमचं पुढच्या तुमच्या ताब्यात यांच्या पेटाय जाईल नाही. इकडे कोणी दिल तर चला सागुल्याला उभा राहा, माझं गुडघाटा काम करतात. लग्नात भाषा मागं कोण वाजतं मोठ्यानं बोलायचं आहे का नाही. बाबा कुणी काय दिलं नाही सांगूल्यात नाव निवडून आणतं बापाच्या एवढा जरा नाव निवांत राहा तुम्ही. आता
काळजी करू नका. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा जो माणूस या राज्यात पूर्ण कोणाची ताकद आणि शक्ती आहे तुमच्या शेजारीच. आमचं काय आम्ही काय 1100 मत साहेब शिवसेने 4ला 1300 9ला 1100 14ला तुम्ही आम्हाला राजमार्ग दिला. साहेबांनी सांगितलं तिकीट भाजपचं जुळत नाही शिवसेनेत जावा. खरं खोटं साहेबांनी भाषणात सांगा. मग गेलो शिवसेनेत. महाराष्ट्र राजकारणात ज्याला भीष्माचार्य म्हणून ओळखलं जातं ते आमचे भाई स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख. त्यांनी पहिला फोन झपके सल्ला केला. काय बापूला मी हुशार समजत होतो. पक्ष चुकला म्हणला बापू. बर घरी आलो. सुभाष नाना धाकट्या बाबडे शिव्या द्यायला सुरुवात केली. मग नाना कसा होता माझ्या विचार तुम्हाला चांगला माहिती. मी आपला बसताना नाना पैसे 4 फूट लांब बसतो. त्याचा दणका पडला आपल्याला मानकुटून बोडायचं आपलं लांब बसेल. कुणालाच आवडलं नाही. मला आवडलो मनापासून आवडलो. आणि 1109 साली मत आहे ते तुम्ही यादी काढून बघा मताची. 14 साली साहेब मी धनुष्यबाणाला 76,000 मतं घेतली. किती घेतली? 76,000 मतं 4 महिन्यात मी वाढवली. कशा काय शाजी पटला ताकद आहे. पैसा आहे साखर का काय आमच्याकडे पिठाची गिरी नेलायला का त्यांचं बिघडा बिघडे बैजाव मन बघा आईला फरक झाला. आपल्या भानगडीत आपण नाही. कधी आबाचं बिघडतंय कधी कल्याणचं बिघडतंय कधी कुणाचं बिघडतंय. नको रो बाबा बसते जे त्याला जे जमते. आपल्याला उद्योग नाही जमायचा. लय झालं तर आमचा आबा काय काम आणि जरा लवकर न्याय आमचा ऊस. तेवढा पैसा नाही तर खर्च एवढाच वशील आमचा. आमच्याकडे काय आहे हे घडलं एवढ्यासाठी माझ्या प्रत्येक मतदारानं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्याने एका क्षणात विचार बदलला. नेत्यानं सांगितलंय मी सांगितलं फडणवीस साहेबांनी सल्ला दिलाय. चला ह्या सल्ल्यात कधी नाही कधी आयुष्याचं कल्याण होईल. यामुळे 76,000 उद्या मत ना मत तुमचं हे निंबाळकर साहेबांसाठी आहे. हे सातपुतेसाठी दिसायला ते आहे. पण तुमचं प्रत्येक मत हे अभिजित आबाला मोठं करण्यासाठी मत आहे. जाणीव ठेवू हा साखर कारखाना वैभवशाली आणि भरभराटीनं चालवण्यासाठी उद्याचं मत आहे. मी कळकळीने एवढं सांगतो मतदानात धन तुमच्या गावात वाढवा. रपारप आम्ही साहेबाच्या पाय सोडत जाऊ. मला तुम्ही काळजी करू नका. सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल. पण आधी आपलं काम करून दाखवा तर पुढं तोंड घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटाय. तुम्ही जर हा 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 हो केलं आमचं परत वर हा हा होऊन झालं. तेवढं काय वानगडीत पडू नका. घर 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 मत मत पिंजून काढा. कारखान्यासाठी आबासाठी कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट.